तर असं झालं होतं ना की कोलटी साहेबांना भेटायच्या काही महिने आधी मी देवसाहेबांचा जो एक चित्रपट होता प्यार का तराना, तर त्या चित्रपटाबद्दल त्यांचे जे को प्रोड्युसर होते, जे डेन्मार्क मध्ये राहायचे, तर त्यांचे ते जेव्हा इथे भारतामध्ये आले होते पिक्चर रिलीजच्या वेळेला, तेव्हा मी त्यांना भेटले होते आणि त्यांनी देवसाहेबांच्या विरोधामध्ये बरंच काही बोलले होते की देवसाहेबांनी मला कसं फसवलं काय वगैरे सगळं. आणि ते सगळं मी लिहिलं होतं. तर त्या काळामध्ये माझ्यावरती आणि मॅगझिन वरती देवसाहेबांनी 1 कोटीची केस केली होती. तर आणि ते सगळीकडे छापून आलो होतं, सगळ्या पेपर्सना छापून आलो होतो, मॅगझिन्सना, सिने मॅगझिन्सना सगळं छापून आलो. त्यामुळे तशी काही लपवून ठेवण्यासारखी काही गोष्ट नव्हती. तर मला जेव्हा पोलीस साहेबांनी विचारलं की तू वही लडकी हो जिस पर देव ने केस किया है, तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, आता माझा इंटरव्ह्यू गेला पाण्यामध्ये. कारण मी जर का मी हो म्हणाले की तर आपल्याच भावाबद्दल मी विरोधामध्ये लिहिलेलं आहे आणि माझ्या भावाने केस पण केली आहे, तर अशा मुलीला कोण इंटरव्ह्यू देईल, हे एक होतं. परत खोटं बोलायचं तर ते मला एक तर आवडलं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा मी अगदी चुकून जरी खोटं बोलले असले, तरी जेव्हा त्यांनी माझं नाव विचारल्यानंतर म्हणजे मी नाव सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आहे की हीच मुलगी आहे, तर माझं खोटं ते बाहेर पडलं असतं. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की हो. आणि कोल्डी साहेबांनी असा मोठा पॉज घेतला. तर मला असं वाटलं की आता ते मला सांगतायत की मी नाही तुला इंटरव्ह्यू देणार म्हणून उगाच मला नाही बोलायचं. आणि मी अक्षरशः म्हणजे मनामध्ये देवाची प्रार्थना करते की अरे मला असंच पाठवू नको, मला इंटरव्ह्यू मिळाला तर बरं होईल म्हणून. आणि 1-2 मिनिटाचं पॉज घेतल्यानंतर कोल्डी साहेबांनी मला सांगितलं की चलो शुरुआत करू, तुम्ही जो कुछ पूछना है मुझे पूछ लीजिए. आणि मी त्यांचा त्यावेळेला 1.5-2 तासाचा एक मोठा दीर्घ इंटरव्ह्यू असा केला होता.